तर शरद पवार गटात प्रवेश केलेल्या कराळे मास्तरांनी अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केलाय। हा हल्ला दुर्दैवी आहे। आता याबाबत कुणाकडे न्याय मागायचा असा सवाल कराळे मास्तरांनी उपस्थित केलाय। देशमुखांवरील हल्ला हा दुर्दैवी असल्याचं कराळे मास्तर म्हणालेले आहेत आणि न्याय कुणाकडे मागायचा हा सवाल कराळे मास्तरांनी उपस्थित केला। आपण बघतोय की देशमुखांवर हल्ला झाला त्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि कराळे मास्तरांनी देखील आता या हल्ल्याचा निषेध केलेला आहे। शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे कराळे मास्तरांनी आणि अनिल देशमुखांवर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला। महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल बाबूजी देशमुख यांच्यावर एक भ्याड हल्ला झाला। हे या देशात या लोकशाहीचे धिनवडे उडवणं चालू आहे। खरंच ही लोकशाही जिवंत आहे का असा प्रश्न आहे। जर सरेआम आचारसंहिता आदर्श आचारसंहिता लागू असताना एखाद्या महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर चरणसिंग ठाकूर हे सलील बाबू देशमुखच्या विरोधात आहे, त्यांचे कार्यकर्ते दगडफेक करते आणि त्या दगडफेकीत ते जखमी होतात। ठीक आहे, भयाभया असं रक्त वाहून जाते, रक्ताच्या त्यांचा दुपट्टा भरून आहे त्या व्हिडिओत मी पाहिलं तर। हे खरंच या देशात लोकशाही जिवंत ठेवली आहे का? आणि या देशात जर असे हल्ले एखाद्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यावर होत असन तर या देशात कोणाकडे न्याय मागायला जावं? दरम्यान आपण बघितलंय की कराळे मास्तरांनी सवाल उपस्थित केलाय। हा भ्याड हल्ला अतिशय दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आणि निषेध केलाय आणि सोबतच जर निवडणूक काळात अशा पद्धतीचे हल्ले होत असतील तर कोणाकडे न्याय मागायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दरम्यान यावर पोलिसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। काटोल या शहरामधील श्री अनिल देशमुख यांच्या संबंधी जो हल्ला झालेला विषय आहे, या प्रकरणात नागपूर ग्रामीण पोलीस प्रशासनाने अत्यंत गांभीर्यपणे घेतले असून खालील प्रमाणे पावले उचलली आहेत। 4 अज्ञात इसमांविरुद्ध अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल झालेला आहे। गुन्ह्याचा तपास डीवायएसपी काटोल यांच्याकडे आहेत। घटनास्थळावर माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र आणि नागपूर जिल्हाधिकारी यांनी भेट पण दिलेली आहे। रिजनल फोरेन्सिक टीम नागपूर ही घटनास्थळावर तांत्रिक पुरावा गोळा करण्यासाठी आलेली आहे। जिल्ह्यामध्ये एकूण 2000 पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात असून 300 सीएपीएफ तैनात आहेत। यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित आहेत। जनतेला माझा विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। कोणत्याही व्यक्ती जर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर अत्यंत कायदेशीर आणि कठोर कारवाई होईल, याची दक्षता घ्या।